दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगाव तालुक्यातील निमगुळे गावातील ग्रामस्थांचा संताप अखेर उसळला आहे. मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आणि गलाठी नदीजवळ पूर्वीपासून असलेला वहिवाट रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाने वारंवार निवेदन देऊनही लक्ष न दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. यामुळे आजपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बेमुदत बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या निवेदनात म्हणण्यात आले की गलाठी नदीलगत शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे जुना रस्ता पूर्णपणे बंद झालाय. ग्रामपंचायतीकडे गावठाणमध्ये रस्ता तयार करण्यासाठी जागा उपलब्ध असतानाही गावातील काही शेतकरी हेतुपुरस्पर अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. रस्त्याअभावी शेतकरी मका, गहू, कांदा यांसारखी पिके वाहतुकी अभावी अक्षरशः सडत आहेत. एवढेच नाही, कुणी आजारी पडल्यास डोली करून गावापर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. शेतकऱ्यांसह गोरगरीब आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र नसल्याने अनेक शासकीय योजनांपासून ते वंचित राहत असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलंय. निंबोले गावामध्ये शेतकऱ्यांचा जो रस्ता अडवला गेला आहे तो रस्ता मोकळा करण्यात यावा. महत्वाचा विषय असा आहे की जो रस्ता अडवण्यात आलेला आहे तो रस्ता अडवण्याचा कुठलाही अधिकार समोरच्यांना नाही. कारण ही जागा काही कोणाची खासगी नाही, कोणाची शेती नाही, खासगी मालमत्ता नाही. जाणून बुजून या शेतकऱ्यांचा रस्ता अडवला गेला. आज शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था आहे, त्यांचं मका असेल, कांदे असेल, ते बाजारात आणण्यासाठी त्यांना रस्ता नाही. दुसरी गोष्ट मेन म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी आत्माराम कदम जे शेतकरी त्यांचा अपघात झाला होता, तर त्यांना अक्षरशः खांद्यावर बसून आणावं लागलं होतं, कारण वाहन यायला जागाच नाही. आज त्यांच्या घरात कोणी आजारी जरी पडलं, एखादा सर्पदंश झाला, डिलिव्हरीसाठी महिला असेल, त्यांना येण्या जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही. आणि ज्या लोकांनी रस्ता अडवला ते ठराविक 1 ते 2च माणसं आहेत, ते जाणून बुजून या शेतकऱ्यांचा रस्ता अडवत आहेत. याच्यात ग्रामपंचायत असेल, ग्रामसेवक असतील आणि गट विकास अधिकारी यांनी पहिले विचार करून यांना हा रस्ता मोकळा करून द्यावा. आज सन्माननीय अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी दिनांक 24 नोव्हेंबर 2025 वेळ संध्याकाळचे 7:20 झालेले आहे. या प्रशासनाला जी झोपेचं सून घेतात यांना ही जी जाग येत नाही. अगदी सोपा आणि थोडक्यातला विषय आहे की शेतकऱ्यांचा जो रस्ता अडवलेला आहे तो रस्ता खुला करून द्यावा. आणि ती जी शेतकऱ्याची जी अडवणूक झालेली आहे, ही जी पिळवणूक झालेली आहे, त्यांना हा रस्ता खुला करून द्यावा. कारण की शेतकरी जो 12 महिने राबतो, त्याचा जो माल उगवतो, तो पिकवतो, तो जर त्याला बाहेर काढता येत नसेल तर हे प्रशासन नेमकं काय करतं. आणि ज्या वेळेला शेतकऱ्याला नैराश्य येतं, शेतकरी राजा जेव्हा आत्महत्या करतो त्यावेळेस तो कर्जबाजारी या कारणाने होतो. परंतु साहेब, आम्ही वेळ तुमच्या दारावर हे दस्तक दिलेली आहे आणि तुम्ही आमचं जे म्हणणं आहे कृपा करून समजून घ्या. आम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलेलो आहे, तरी जर आपला एखादे प्रतिनिधी, तहसीलदार साहेब म्हणो किंवा नायब तहसीलदार साहेब म्हणो, जर या ठिकाणी येत नसेल तरी शोकांतिका आहे. घरकुल योजना मिळावी, गावठाणची जागा उपलब्ध करून द्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायमस्वरूपी रस्ता मंजूर करून द्यावा, अशा मागण्या प्रशासनासमोर करण्यात आल्या. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिलाय. या बिऱ्हाड आंदोलनात लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांच्यासह ताथू कदम, प्रकाश कदम, साहेबराव कदम, आत्माराम कदम, ज्ञानेश्वर कदम, खुशाल कदम, ताराचंद कदम, नानाजी कदम, विठ्ठल कदम तसेच मोठ्या संख्येने उपस्थित महिला आणि शेतकरी सहभागी झाले होते. अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.